नमस्कार फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधील साक्षीदारांचे प्रकार म्हणजेच टाइप्स ऑफ विटनेस अंडर BSA। भारतीय साक्ष अधिनियमात साक्षीदारांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे। न्यायालयातील कोणत्याही प्रकरणात साक्षीदार हा सत्य उघड करण्यासाठीचा मुख्य स्तंभ मानला जातो। चला आता आपण प्रकरणानुसार साक्षीदार समजून घेऊया। पहिला आहे आय विटनेस म्हणजेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार। हा साक्षीदार म्हणजे तो व्यक्ती असतो ज्याने स्वतः त्या घटनेला प्रत्यक्ष पाहिलेले असते। उदाहरणार्थ एखाद्या अपघाताच्या ठिकाणी उपस्थित असलेली व्यक्ती ज्याने स्वतः ती घटना घडताना पाहिली, अशा साक्षीदाराची साक्ष सर्वाधिक विश्वसनीय मानली जाते। आता बघूया दुसरं, एक्सपर्ट विटनेस म्हणजेच तज्ञ साक्षीदार। या साक्षीदाराला त्या क्षेत्रातील विशेष ज्ञान असते। उदाहरणार्थ डॉक्टर, फॉरेन्सिक तज्ञ, हँडरायटिंग एक्सपर्ट, इंजिनियर इत्यादी। त्याची साक्ष विशेष तांत्रिक किंवा वैज्ञानिक बाबी समजवण्यासाठी घेतली जाते। हा सेक्शन 45 अंतर्गत एक्सपर्ट ओपिनियन मध्ये येते। तिसरा आहे हॉस्टाईल विटनेस म्हणजेच विरोधी साक्षीदार। हा साक्षीदार सुरुवातीला न्यायालयाला सहकार्य करतो, पण नंतर आपल्या आधीच्या विधानाच्या विरोधात बोलतो, म्हणजेच त्याची साक्ष बदलते किंवा तो पक्ष बदलतो। अशा साक्षीदाराला हॉस्टाईल साक्षीदार म्हणतात। 4 आहे इंटरेस्टेड विटनेस म्हणजेच हित संबंधित साक्षीदार। हा साक्षीदार त्या प्रकरणाशी संबंधित व्यक्ती असतो। उदाहरणार्थ फिर्यादीचा नातेवाईक किंवा त्याच्याशी भावनिक संबंध असलेला कोणी व्यक्ती असते। त्याची साक्ष न्यायालयाने काळजीपूर्वक तपासावी लागते, कारण ती स्वतःच्या हितासाठी झुकलेली असू शकते। पुढचा प्रकार आपण बघणार आहोत इंडिपेंडेंट विटनेस म्हणजे स्वतंत्र साक्षीदार। हा कोणताही पक्षाशी संबंधित नसतो, त्याचे कोणत्याही बाजूला हितसंबंध नसते, म्हणून त्याची साक्ष विश्वसनीय व निपक्ष मानली जाते। आहे चाइल्ड विटनेस। जर एखादं मूल त्या घटनेला पाहिलं असेल आणि त्याला योग्य बरोबर समजण्याची क्षमता असेल तर त्याची साक्ष ग्राह्य धरली जाते, पण न्यायालय प्रथम त्या मुलाला सत्य आणि असत्य यातील फरक समजतो का हे तपासते। 7वा आहे डम विटनेस म्हणजेच मूक साक्षीदार। जर एखादा साक्षीदार बोलू शकत नाही, पण तो इशाऱ्यांनी किंवा लेखनाने आपले म्हणणे मांडू शकतो, त्याला डम साक्षीदार म्हणतात। अशा साक्षीदाराची साक्ष कोर्टात मान्य केली जाते। यापुढील आपण प्रकार बघणार आहोत पोलीस विटनेस म्हणजे सह अपराधी साक्षीदार। हा साक्षीदार स्वतःही त्या गुन्ह्यात सहभागी असतो, पण तो कबुली देऊन न्यायालयात इतर आरोपी विरुद्ध साक्षीवर विश्वास ठेवताना कोरोबरेशन म्हणजेच पुरावा आवश्यक असतो। पुढचा प्रकार बघूया। 9वा आहे चान्स विटनेस म्हणजे संयोगाने उपस्थित साक्षीदार। एखादा व्यक्ती संयोगाने घटनास्थळी उपस्थित होता आणि त्याने काही भाग पाहिला असेल तर तो चान्स विटनेस असतो। उदाहरणार्थ रस्त्याने जाणारा, अपघात पाहणारा। 10वा आहे ऑफिशियल विटनेस म्हणजेच अधिकृत साक्षीदार। सरकारी अधिकारी, पोलीस, डॉक्टर असे व्यक्ती जे त्यांच्या नोकरीच्या कामात माहिती देतात, त्यांना ऑफिशियल विटनेस म्हणतात। पुढचा बघूया 11 आहे कॅरेक्टर विटनेस म्हणजे स्वभाव साक्षीदार। एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, चांगुलपणा किंवा वाईट प्रवृत्ती दाखवण्यासाठी दिलेली साक्ष म्हणजे कॅरेक्टर विटनेस। उदाहरणार्थ आरोपी चांगला नागरिक आहे का, प्रामाणिक आहे का हे सांगणारा साक्षीदार। अशा प्रकारे भारतीय साक्ष अधिनियमात साक्षीदाराचे हे विविध प्रकार आपल्याला दिसतात। प्रत्येक साक्षीदाराचे महत्त्व न्यायालयात वेगवेगळ्या प्रकारे ठरते। साक्षीदारांचा हेतू एकच, सत्य न्यायासमोर आणणे। आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।